तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा सेन्सरजवळ आग लावतो आणि त्यामुळे फायर अलार्म वाजतो. ऑफिसमधले सगळे एम्प्लॉईज, परशू आणि सरकार बाहेर येतात, पण त्यांना कुठे कान्हा दिसत नाही. सरकारला डाऊट येतो की कान्हाचं नक्कीच काहीतरी चालू आहे. तिला वाटतं की लॉकर रूममध्ये कान्हा असेल. सरकार लॉकर रूमकडे जाते, तर इथे कान्हाने ती फाईल मिळवलेली असते आणि कोटेशन एका इन्व्हॉल्पमध्ये असतं. ते इन्व्हॉल्प सील पॅक असतं. कान्हा कसं बसं ते सील तोडतो आणि त्यातलं कोटेशनचे फोटो काढतो. तेवढं तिथे सरकार येते. कान्हा खूप चिडलेला असतो. त्याचं काम धड झालेलं नाही, त्यामुळे तो घरी येतो. सखीने कान्हासाठी त्याच्या नावाला साजेसं असं गिफ्ट आणलेलं असतं. सखी व्हॅलेंटाईन गिफ्ट त्याला देते. कान्हा ते उघडून बघतो आणि त्याला बासरी दिसते. कान्हाला वाटतं की सखीने आपल्या आईला खिजवण्यासाठी हे मुद्दाम दिले. कान्हा मोठ्याने ओरडतो. तो म्हणतो, मुद्दाम केलंच नाही असं का केलंस? कान्हा ती बासरी जोरात खाली जमिनीवरती आपटतो. सखी कान्हाचं हे रूप बघून खूप घाबरते. आता कान्हा एवढं चिडण्यामागचं खरं कारण सखीला सांगेल का, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हाने डुप्लिकेट चावी बनवून घेतलेली असते. कान्हा ठरवतो की आज काहीही झालं तरी लॉकर रूममध्ये जायचं, डुप्लिकेट चावी वापरून लॉकर उघडून त्यातली टेंडरची फाईल ज्याच्यात कोटेशन लिहिलं आहे ते मिळवायचं आणि आजपासून सरकारला बर्बाद करायचं मिशन स्टार्ट करायचं. एका महिन्याभराच्या आत सरकार रस्त्यावरती आली पाहिजे असं काहीतरी करायचं. कान्हा डोक्यात सगळं प्लॅनिंग करत असतो. तर इथे जानू सखीला भेटायला येते. दोघींच्या गप्पा चालू असतात. जानू म्हणते, सखी अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज काहीतरी मस्त गिफ्ट देस कान्हाला. सखी म्हणते, नाही गं, आमचं काही प्रेम वगैरे नाही आहे, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. जानू म्हणते, सखी कान्हा तुझ्या किती प्रेमात आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुझं काही नवीन नाही आहे. तू काय म्हणाली होतीस की त्याच्यासोबत तुला राहायचं नाही आहे, पण आता तू म्हणतेस की त्याच्यासोबत तुला संसार हवा आहे. याचा अर्थ काय? तू सुद्धा प्रेमात पडली आहे. सखी गिफ्ट द्यायला काय हरकत आहे? अगं तुझ्यासाठी नाही, पण कान्हासाठी तरी देशील ना? सखीला जानूचं बोलणं पटतं आणि तिला वाटतं की कान्हासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावं, पण स्पेशल काय द्यायचं या विचारात ती असते. तर इथे सरकार सगळ्या एम्प्लॉईजकडे येते. सगळे आपापली कामं करत असतात, पण कान्हा त्याच्या डेस्कवर नसतो. सरकारला डाऊट येतो की नक्कीच कान्हाची काहीतरी गडबड चालू आहे, कारण कान्हा नेहमी आपल्या जागेवर कधीच नसतो, ना ऑफिसमध्ये ना घरी. तर इथे कान्हा बाजूला येतो आणि आजीला फोन लावतो. कान्हा आजीला म्हणतो, आजी आता पाऊस पडणार आणि त्या पावसासोबत टेंडरची फाईल पण बाहेर येणार. आजी म्हणतात, काय बोलतोयस तू? पाऊस आत्ता या महिन्यात आणि पावसाचा टेंडरचा काय संबंध आहे? कान्हा म्हणतो, कळेल. कान्हा फोन कट करतो. आजीला कान्हाच्या बोलण्याचा अर्थ काहीच कळलेला नसतो. तर इथे कान्हा कुणाचं लक्ष नसताना सेन्सरजवळ लायटर ऑन करतो आणि त्यामुळे फायर अलार्म वाजायला लागतो. तो फायर अलार्म ऐकून सरकार खूप घाबरते. ती परशूला बोलवून घेते. ती परशूला विचारते, परशू हे सगळं काय चालू आहे? परशू म्हणतो, आग लागली आहे, फायर अलार्म आहे, चला लवकर पळा. सगळे धावत बाहेर येतात. तर इथे कान्हा लॉकर रूममध्ये येतो. तो आपल्या डुप्लिकेट चावीने लॉकर उघडतो आणि त्यातलं कोटेशनचं इन्व्हॉल्प बाहेर काढतो. कान्हाला कोटेशनचे फोटो हवे असतात, पण कोटेशन हे सील पॅक असतं. आता काय करायचं, कसं हे उघडायचं? सरकारला कळू न देता आपलं काम कसं करायचं या विचारात कान्हा असतो. तर इथे सगळे बाहेर आलेले असतात. परशू विचारतो, कान्हा कुठे? कुणी कान्हाला बघितलंय का? सगळे म्हणतात, नाही, बराच वेळ झाला कान्हा तिथे नव्हता, त्याच्या जागेवर नव्हता. सरकार म्हणते, मगाशी पण मी आले तेव्हा तो त्याच्या डेस्कवर नव्हता. परशू म्हणतो, सरकार मला तर ना कान्हावरच संशय आहे. अहो बघा ना, कुठल्या पद्धतीने तो आपल्या घरात आला, सखीच्या आयुष्यात आला आणि नंतर आता कंपनीत घुसलाय. बरोबर मोक्याच्या वेळी हा गायब झालेला असतो. मला तर ना हा माणूस फ्रॉड वाटतो. सरकार म्हणते, बरोबर आहे या परशूचं. आता काहीही झालं तरी हा कान्हा असा काय करतो हे मी शोधून काढणार. कान्हाच्या वागण्याचा छडा मी आता लावणार. सरकारचा कान्हावर डाऊट असतो. सरकारला वाटतं की कान्हा कोटेशनची फाईल घ्यायला गेलाय. सरकार कान्हाला बघण्यासाठी लॉकर रूमकडे धावत जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.